श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे सोमवार, दिनांक आहे 13 एप्रिल 2026 आणि या दिवशी आलेली आहे वरुथिनी एकादशी. तर एकादशी तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये दोनदा येते आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आणि एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा अर्चा केली जाते. आपल्या हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत पवित्र मानले जाते. वर्षातील प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. अशातच चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला वरुथिनी एकादशी म्हटलं जातं. वरुथिनी या शब्दाचा अर्थ संरक्षण करणारी असे मानले जाते की ही एकादशी भक्तांचे सर्व संकटापासून संरक्षण करते आणि त्यांना मोक्ष मिळवून देते. यंदा सोमवार 13 एप्रिल रोजी वरुथिनी एकादशी आली आहे. तर पहा, वरुथिनी एकादशीचे व्रत केल्याने मानवाचे सर्व ज्ञान अज्ञात पाप नष्ट होतात. ही एकादशी सौभाग्य प्रदान करणारी मानली जाते. विशेषतः स्त्रियांसाठी ही एकादशी अखंड सौभाग्य देणारी असते. तर या एकादशीचं फळ असं असतं की 10,000 वर्ष तपश्चर्या केल्यावर जे फळ मिळतं तेच फळ हे वरुथिनी एकादशीचं व्रत केल्याने प्राप्त होते. भगवान विष्णूंचा वराह अवतार याची पूजा केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर वैकुंठ लोक प्राप्त होतो. म्हणूनच या एकादशीला मोक्षप्राप्ती एकादशी म्हणजे या एकादशीपासून मोक्षप्राप्ती देखील होते. म्हणूनच ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. वरुथिनी एकादशीला पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. पुराणानुसार या दिवशी उपवास केल्याने मनुष्य पापापासून मुक्त होतो. विश्वासानुसार हा उपवास केल्याने केवळ या जन्मातच नव्हे तर पुढील जन्मातही चांगले भाग्य लाभते. तसेच या दिवशी उपवास केल्याने आत्मा, शरीर आणि मन शुद्ध होते असा विश्वास आहे. हा उपवास शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास आणि ईश्वराशी असलेल्या संबंधातून आंतरिक शांती अनुभवण्यास मदत करतो. त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर त्याचे फळ देखील आपल्याला अगदी दुप्पट प्राप्त होते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तुळशीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. जर आपण ह्या वरुथिनी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला ही एक वस्तू जर अर्पण केली तर आपलं जे काही भाग्य आहे तर ते अगदी उजळून निघेल. म्हणजेच आपल्या नशिबाचे दार उघडतील. आपल्या आयुष्यातील जे काही दोष, अडचणी, संकट असतील ते दूर होऊन आपले दारिद्र्य दूर होईल. चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल. आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी ही प्रदान होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, हा जो उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की एकादशी तिथी ही तुळशीची ह्या दिवशी तुळशीला सुद्धा उपवास असतो आणि तुळस ही आपल्या हरीसाठी व्रत करत असते. तुळस ही किती प्रिय आहे हरीला हे आपल्या सर्वांना माहीत आहे, कारण तुळशीला विष्णुप्रिया, हरिप्रिया असं म्हटलं जातं. तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. म्हटलं जातं की जर आपण एकादशीचं व्रत करत असाल आणि तुळशीची पूजा जर तुम्ही केली नाही तर त्या व्रताचं फळ देखील आपल्याला प्राप्त होत नाही. इतकं महत्त्व तुळशीला दिलं जातं. आणि त्याचबरोबर तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूंची पूजा देखील अपूर्ण ठरत असते आणि म्हणूनच आपल्याला या एकादशीच्या दिवशी तुळशीचे पानं हे तोडायचे नाही, परंतु आदल्या दिवशी तोडून ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायचे आहेत. तुळस ही अतिशय शुभ आणि पवित्र मानली जाते आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या घरासमोर तुळस ही असतेच. ज्या घरासमोर तुळस नसते त्या घरामध्ये नकारात्मकता वास करत असते. ज्या घरासमोर तुळस असते त्या घरासमोर अगदी सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं असतं. असं म्हटलं जातं, ज्या घरामध्ये तुळशीची पूजा रोज केली जाते, तुळशीला जल अर्पण केले जाते, त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहत असते. तसेच आपल्या घरामध्ये तुळस असल्याने आपल्या घरातील सर्व वाईट संकट हे दूर होतात. बऱ्याच वेळा काय होतं की आपण तुळशीची अगदी लहान मुलांसारखी काळजी घेतो. तिला रोज पाणी घालतो, व्यवस्थित तिची काळजी घेतो आणि अचानक तुळस वाळून जाते.
त्यावेळेस तुळस ही आपल्या घरावर येणारं जे मोठं संकट आहे तर ती स्वतःवर घेत असते आणि आपल्या कुटुंबावरती कोणत्याही प्रकारचं संकट विघ्न ही येऊ देत नाही. आणि म्हणूनच तुळस ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधी जे काही आपण उपाय करतो तर त्याचे आपल्याला अगदी दुप्पट फळ प्राप्त होत असते आणि म्हणूनच आपल्याला तुळशी संबंधित हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीला खूप महत्त्व असतं, त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की करा. आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये सुद्धा कष्ट आणि मेहनत करून पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल, तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, योग्य तो मोबदला प्राप्त होत नसेल, तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम तुम्ही पूर्ण करायला गेला त्यामध्ये तुम्हाला नेहमी अपयश येत असतील, तुम्हाला नेहमी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो. म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, घरातील गरिबी दारिद्र्य दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावी समजला जातो. तसेच हा उपाय केल्याने घरातील सुख, शांती, समृद्धी ही टिकून राहते. घरातील सर्व अडीअडचणी, दोष, नकारात्मकता दूर होऊन जाते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्ता उठले तरी चालेल, नाही उठले तरी चालेल, कारण तुम्ही ज्या वेळेमध्ये स्नान करता त्या वेळेमध्ये केले तरी चालेल. तर तुम्हाला हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे, आपल्या घरातील देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. तिथे हळद, कुंकू, अक्षदा, धूप, अगरबत्ती लावून वातावरण अगदी प्रसन्न करायचं आहे. पिवळे फुलं, तुळशीपत्र हे आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत आणि वातावरण प्रसन्न करायचं आहे. आणि त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. आता हा उपाय करण्यासाठी एक ताट घ्यायचं, त्यामध्ये एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे. 2 वातींची एक वात करून घालायची, शुद्ध गाईचं तूप घालायचं आणि असं एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा ह्या ताटामध्ये घ्यायच्या आहेत. 1 रुपयाचं एक नाणं देखील तुम्हाला घ्यायचं आहे. ते नाणं जे आहे तर त्या नाण्याला हळद तुम्हाला लावायची आहे, म्हणजे हळदीची पेस्ट करायची. त्या नाण्यामध्ये, त्या पेस्टमध्ये, हळदीमध्ये तुम्हाला ते नाणं बुडवून घ्यायचं आहे. तर पहा, नाणे जे आहे तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. ज्यावेळेस आपण माता लक्ष्मीचा फोटो पाहतो त्यावेळेस माता लक्ष्मीच्या हातातून नाणे पडताना तुम्हाला दिसतील. म्हणजेच नाणे हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि हळद ही सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे नाणं हे हळदीमध्ये बुडून तुम्हाला घ्यायचं आहे. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे. तुळशीपाशी गेल्यानंतर हा जो तुपाचा दिवा तुम्ही घेतलेला आहे तो तुम्ही सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे. त्याखाली तुम्हाला एखादं भांडं ठेवायचं आहे किंवा मग तांदळाचा आसन देऊन तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला हळद, कुंकू, अक्षदा ह्या तुम्हाला लांबूनच अर्पण करायच्या आहे. या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नाही. आता तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं जे आपण घेतलेलं आहे हळदीत बुडवून ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातात धरायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जर 108 वेळा शक्य नसेल तर 21 वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर 1 वेळा श्री सुक्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं मनोमन नामस्मरण करायचं आहे. भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत, तुमच्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी, गरिबी दरिद्रता दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे जे नाणं आहे तर ते तुळशीच्या मातीमध्ये थोडासा खड्डा करायचा आहे आणि त्यामध्ये हे नाणं तुम्हाला पुरून द्यायचं आहे. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही माता लक्ष्मीला हात जोडून नमस्कार करणार आहात त्यावेळेस मनोमन तुमची जी काही इच्छा आहे ती देखील व्यक्त करायची आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालायला तुम्हाला तुळशीच्या पाशी जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. असं म्हटलं जातं एकादशीच्या दिवशी जर आपण हा प्रभावी उपाय जर केला तर आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दूर होतात, घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदू लागते. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय प्रत्येकाने उद्या दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा हा उपाय करायचा आहे.
तर या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही, कारण या दिवशी तुळशीला आपल्या हरीसाठी व्रत असते, म्हणजेच तिला निर्जला व्रत असते. त्यामुळे तिच्या व्रतामध्ये आपल्याकडून कोणतंही विघ्न येता कामा नयेत. आणि जर आपण आपल्याकडून कळत नकळत चुकून जर तिला स्पर्श झाला तर आपल्याला भरपूर अशा समस्या यायला सुरुवात होते, आपल्या दोष अडचणी दूर होत नाहीत. त्यामुळे आपल्याला तुळशीला चुकूनही स्पर्श करायचा नाही किंवा या दिवशी तुळशीला जल अर्पण देखील करायचं नाही. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.